सभी पार्टियां है तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे। दावा करायला तुम्हाला काय वाईट वाटतं? शिंदे साहेबांमुळे ते सत्तेत आहे। शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं। जोरदार भांडण, मतभेद आणि नाराजी सध्या बघायला मिळत आहे अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये। कारण आहे लोकसभेचं जागा वाटप। लोकसभेपुरतं भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना वापरून घेणार आणि त्यानंतर त्यांना केराची टोपरी दाखवणार अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे। लोकसभेचा सामना जो आहे तो महाराष्ट्राची जनता येत्या काळामध्ये बघणार तर आहेच, मात्र सध्या हे नाराजी नाट्य महाराष्ट्राची जनता बघते आणि त्याचा आनंद ती घेते आणि आपण देखील या व्हिडिओमध्ये तो आनंद घेणार आहोत। जे मिळेल ते पदरात पाळून घ्या अशा प्रकारचा टोला जो आहे तो एका नेत्यानं, उद्धव ठाकरे यांच्या नेत्यानं अजितदादा पवार यांना सध्या लगावलेला आहे। एकीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी नाराजी व्यक्त करत आहेत जागा वाटपावरून, तर दुसरीकडे अजितदादा हे नाराज आहेत अशी चर्चा आहे। कारण लोकसभेच्या जागा वाटपावरून या तीन पक्षांमध्ये सध्या जोरदार वाद बघायला मिळतोय। कोण काय म्हणालं आणि कसे मजेशीर भांडण होतंय महाराष्ट्राची जनता बघते आणि ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। जागा वाटपाबाबत ज्या बातम्या आणि आकडेवारी म्हणजेच जागा वाटपा संदर्भातील वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते समोर येत आहेत आणि त्यावरून शिवसेनेच्या गोटात संतापाचं वातावरण आहे। म्हणजे शिंदे गटात असं चित्र पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या शिंदे गटातील जे नेते आहेत रामदास कदम यांनी देखील भाजपवरील आपला त्यांचा जो संताप आहे तो व्यक्त केला। अजितदादा पवार देखील बोललेले आहेत, मात्र रामदास कदम काय म्हणाले ते बघूया। विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही, नको। भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे। कधी कधी रागाने देखील ते बोलतात। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला। त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही 115 आहोत तरी देखील आमच्या सोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं। देवेंद्र फडणवीस यांनी देखील रामदास कदम यांना अर्थात शिंदेच्या शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे की आम्ही 115 असून तुम्हाला मुख्यमंत्री केलंय, तुमचा सन्मानच आम्ही केलाय। महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे। त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, त्यांचे कान पकडले पाहिजेत। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे, परंतु जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले त्यांचा केसाने गळा कापू नका। असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवायला हवं। आपल्यातील संबंधाबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे, असं जे वक्तव्य आहे ते रामदास कदम यांनी केलं होतं। मी ते सविस्तर तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवलं, व्हिडिओमध्ये अर्धवट होतं। आणि त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील जशास तसं उत्तर दिलेलं आहे की त्यांना या असंच म्हणायचं होतं की तुम्ही लायकीत राहा, आम्ही 115 आहोत तरीही आमच्या बरोबर आलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं। असं जोरदार पलटवार जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। त्यानंतर फडणवीसांना जशास तसं उत्तर जे आहे ते संजय शिरसाट यांनी दिलंय। फडणवीस काय म्हणाले त्यावर संजय शिरसाट काय बोलले ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो। त्यांचे 105 आमदार आहेत, निश्चित आहेत, त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेत हे निश्चित आहे। परंतु हेही तेवढं सत्य आहे, जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर 105 जरी असते तरी त्यांना विरोधात जे बसावं लागलं होतं ते तसंच बसावं लागलं असतं। शिंदेमुळे सुद्धा ते सत्तेत आलेले, हे दोन्ही बाजूंनी जर पाहिलं, शिंदे साहेबांमुळे ते सत्तेत आहे, त्यांच्यामुळे शिंदे साहेब सत्तेत आहे, म्हणून कोण कुणाचा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत संजय काकडे त्यांनी असं म्हटलंय की अजित पवार हे नाराजीतून अमित शहा यांना भेटायला चालले, असं ते म्हटले कुठं? अजित पवारांकडे एकच खासदार आहे, सुनील तटकरे आहेत ते, आणि तरीही त्यांना चांगल्या जागा मिळतील। अजितदादांना युती झाली तर चांगल्या जागा मिळतील। भाजपच्या कोणत्याच नेत्यांनी असं सांगितलं नाही की एवढ्या जागा मिळतील किंवा तेवढ्या जागा मिळतील, मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही समाधानी होतील एवढ्या जागा त्यांना मिळतील, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते संजय काकडे यांनी केलेलं आहे। या सगळ्या नाराजी नाट्यावर अजित पवार आणि
देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय शाब्दिक चकमक झाली आहे ते थोडक्यात दिवसात बसतोय आणि त्याच्यातनं आमचं जागा वाटपाचं अंतिम होईल. गडचिरोलीवरून धर्मराव बाबा आत्राम यांनी इच्छा व्यक्त केली, तुम्ही कमळावर लढवणार त्यांना की घड्याळीवर लढवणार? आम्ही राष्ट्रवादीत आहोत. आमचं घड्याळ चिन्ह आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचं ठरवले. भंडारा गोंदिया प्रफुल्ल पटेल साहेबांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर. अरे मग दावा करायला तुम्हाला काय वाईट वाटतं? दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून. देखिए, हमारे में कोई गंभीर मतभेद है ही नहीं. हाँ, 2-3 सीटों के ऊपर हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं, उसमें भी कोई, मैं ऐसा नहीं मानता कि कोई गंभीर मतभेद है, हम उसको सुलझा लेंगे. ऐसा है कि सभी को सीटें मांगने का अधिकार है. सभी पार्टियां है तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे. म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे की मतभेद आहेत 2-3 जागावरून आणि ते किरकोळ आहेत, ते आम्ही निपटवून घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. थोडक्यात मतभेद आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केलेलं आहे. या मतभेदाचं रूपांतर आता कशामध्ये होतं, किती नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळतं हे येत्या काळामध्ये आपल्याला बघायचंय. आम्ही ज्यावेळेस चर्चेला बसू तेव्हा किती जागा हव्या त्यावर दावा सांगू. भुजबळ राष्ट्रवादीतील प्रमुख सहकारी आहेत, त्यांनी शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा आम्हाला हव्या आहेत अशी अपेक्षा केली आहे. त्यात काहीही चुकीचं नाही अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य जे आहे ते अजित पवार यांनी केलेलं आहे. म्हणजे भुजबळ यांच्या वक्तव्याला अजित पवार यांनी समर्थन थोडक्यात दर्शवलेलं आहे की शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला हव्याच, असंच थोडक्यात कुठंतरी अजित पवार म्हटलेले आहेत. आता एकंदरीत हा जो लोकसभेसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला बसवणं सुरू आहे, यावर जे मतभेद निर्माण होत आहेत, जे भांडण होत आहेत, ते आता चव्हाट्यावर आलेले आहेत आणि येत्या काळात आणखी आपल्याला बघायचे आहेत. कारण लोकसभेनंतर विधानसभा देखील लागणार आहेत आणि त्या विधानसभेला आणखी जागा वाटपावरून रस्सीखेच जी आहे ती या तिघांमध्ये बघायला मिळणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. आणि असेच विश्लेषणाचे सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील की नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे, तर आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.